दशक 9वा, समास 7वा, विकल्प निरसन. श्रीराम. आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक, स्थूळाकरिता श्रीराम. तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहिला अंतःकरण. ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका श्रीराम. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे. जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम. शंख शिंपी घुला कवडे, आधी त्यांचे घर घडे. किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे श्रीराम. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे श्रीराम. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोतयांचा श्रीराम. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक, मज निरोपावा श्रीराम. कोण जन्मास घालिते, आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते, कोण्या प्रकारे श्रीराम. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो. रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती श्रीराम. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे. प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे, होणार नाही श्रीराम. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले. रुद्रास कोणे संहारिले, महाप्रळयी श्रीराम. म्हणून हा सृष्टीभाव, अवघा मायेचा स्वभाव. करता म्हणून निर्गुण देव, तरी तो निर्विकारी श्रीराम. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली. आणि विचारिता थारली, हेही घडेना श्रीराम. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण. आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे श्रीराम. पुण्याचे कैसे रूप, आणि पापाचे कैसे स्वरूप. याही शब्दाचा आक्षेप, कोण करता श्रीराम. हे काहीच न ये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परी ते पाहता दिसेना, ना धरिता न ये श्रीराम. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना. ऐशा अनंत वृत्ती जाण, अंतःकरण पंचकाच्या श्रीराम. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र. त्या स्मरणास जन्मसूत्र, कैसे लागे श्रीराम. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चाळक तयाचा. जाणणे हा मानाचा, मनोभाव श्रीराम. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले. कोणास कोणे जन्मविले, कोण्या प्रकारे श्रीराम. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्मा श्रीराम. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही, श्रोतयांचा श्रीराम. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले स्मरण. अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा श्रीराम. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण. विस्मरण पडता मरण, पावती प्राणी श्रीराम. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले. पुढे जन्मास घातले, कोणास कोणे श्रीराम. म्हणून जन्मची असेना, आणि यातनाही दिसेना. अवघी व्यर्थची कल्पना, बळावली श्रीराम. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोत्यांची आशंका ऐसी. मरोन गेले ते जन्मासी, मागुते नये श्रीराम. वाळले काष्ठ हिरवळेना, पडिले फळ ते पुन्हा लागेना. तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते श्रीराम. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनीच गेले. तैसेची पुन्हा जन्मले, नाही मनुष्य श्रीराम. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारिखेच झाले समान. ऐसा बळावला अनुमान, श्रोतयासी श्रीराम. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे श्रीराम. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले. ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडेना श्रीराम. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक धाला. परंतु हे समजताला, घडले पाहिजे श्रीराम. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथेही अनुमान करील, ऐसा कवणू श्रीराम. तैसे जयास ज्ञान झाले, तेथे तितुकेच तरले. ज्याचे बंधनची तुटले, तोची मुक्त श्रीराम. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन. त्यांचे कैसे समाधान, ते तुम्ही पहा श्रीराम. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ. तैसाच हाही केवळ,
अनुभव जाणावा श्रीराम. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच बाणले, समाधान श्रीराम. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण, मग कासयासी श्रीराम. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानितना श्रीराम. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान, तोची मुक्त श्रीराम. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विणतो उद्धार, होणार नाही श्रीराम. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले, सकळास येणे श्रीराम. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला, आपले कल्पनेने श्रीराम. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारखा अनुमान, मानूची नये श्रीराम. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही, कळल्या वाचुनी श्रीराम. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणीचे ना बुद्धी, म्हणून निबद्ध श्रीराम. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय श्रीराम. काहीच नेणीजे ते अज्ञान, सकळ जाणीजे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा श्रीराम. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्मतो कैसा श्रीराम. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे श्रीराम. आधी बद्धासारखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे, विवेक दूरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे श्रीराम. निजेल्यास चेईला तो, म्हणे हा कारे वोसणा तो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पहावा श्रीराम. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्ध ऐसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती, धाल्यास नाही श्रीराम. इतुकेनं आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली, अंतरस्थिती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा समाप्त. दशक 9वा समास 7वा विकल्प निरसन. श्रीराम. आधी स्थूल देह दिसतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळते. ज्ञानाचा विवेक हा स्थूलाच्या आधारेच होतो. त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चालते असेच वाटते. हे स्थूल निर्माणच झाले नसते तर अंतःकरण कोठे राहिले असते, असा प्रश्न श्रोत्याने केला आहे. याचे उत्तर आता ऐका. रेशमाचे किडे आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करतात व इतरही लहान थोर आपापल्या शक्तीस अनुसरून घरे बांधतात. शंख, शिंपी, घुला, कवडे ह्यांत जे किडे राहतात ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते ह्याचा विचार करावा. आधी प्राणी होतात आणि मग ते घरे निर्माण करतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे, ती सांगण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणेच आधी सूक्ष्म रूपात जे असते ते मग स्थूल रूपात प्रकट होते किंवा निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले. तेव्हा श्रोता आणखी काही विचारू लागला. जी, मला आणखी काही आठवले आहे, तरी जन्ममृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते, त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो? ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो असे सर्व म्हणतात. पण हे जनरूढीचे बोलणे झाले. त्याप्रमाणे अनुभव येत नाही. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. मग ब्रह्मदेवास कोणी जन्मास घातले, विष्णूचा प्रतिपाळ कोणी केला आणि रुद्राचा महाप्रलयकाळी संहार कोण करतो? म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्विकारी आहे. बरं, माया जन्मास घालते असे म्हणावे तर ती स्वतःच विस्तार पावली आहे आणि विचार करून पाहिले असता ती स्थिर आहे असेही म्हणता येत नाही. म्हणून आता जन्मतो तो कोण, त्याला कसे ओळखावे, तसेच संचिताचे लक्षण काय तेही मला नीटपणे सांगावे. पुण्याचे रूप कसे आहे, पापाचे स्वरूप कसे आहे,
तसेच हा शंका घेणारा मी म्हणजे नक्की कोण यांपैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असे म्हणतात की वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी या सर्व अंतःकरण पंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत हे जाणावे. असो, हे सर्व जाणीव यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसे लागेल? देह तर पांचभौतिक असतो. वायूमुळे त्याचे चलनवलन घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे. या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले हे स्पष्ट करावे. शिवाय कोण कोणास जन्मास घालतो ते पाहू गेले असता आढळून येत नाही. म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. कुणालाच जर जन्म नाही तर संत संगतीने काय साधते असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरणही नव्हते. जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न झाले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे तेच जाणीवेचे रूप आहे. माणूस सावध असतो तोपर्यंत स्मरण असते. विकल झाला की विस्मरण होते. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो. स्मरणही नाही व विस्मरणही नाही अशी स्थिती होते तेव्हा देहाला मरण येते. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो? म्हणून एकदा मरण आले की पुन्हा जन्मही नाही आणि यमयातनाही दिसून येत नाहीत. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात. त्यांना काही अर्थच नाही. म्हणून कुणालाही पुनर्जन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. वाळलेले लाकूड असते त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडले की ते परत झाडावर लागत नाही. त्याप्रमाणे एकदा शरीर पडले की ते परत जन्मास येत नाही. एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. त्यावर वक्ता म्हणतो की ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत पण विचारपूर्वक करावेत. प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याशिवायच पोट भरले आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे असे कधीच घडत नाही. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटते की लोकही तृप्त झाले, पण असे कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच ते तृप्त होतील. ज्याला पोहायला येते तोच तरतो, ज्याला पोहणे येत नसेल तो बुडतो. येथे काही कोणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेले असते ते तेवढेच तरून जातात. ज्याचे बंधन तुटते तोच फक्त मुक्त होतो. जो मोकळा झालेला असतो तो म्हणतो कुणालाही बंधन नाही आणि इकडे तर अनेक लोक प्रत्यक्ष बद्ध असलेले दिसतात. तर याचा समन्वय कसा करायचा ते तुम्हीच पहा. जो दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला परदुःख शीतल वाटते असे म्हटले जाते. त्याप्रमाणेच मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असलेल्याचे दुःख कळत नाही असे या अनुभवावरून जाणावे. ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याने तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूप अनुभव येऊन खूण पडते व पूर्ण समाधान बांधते. ज्ञानानेच जन्ममरण चुकते. सरसकट सर्वांचे जन्ममरण चुकते हे बोलणे अप्रमाण आहे. तसे असते तर वेदशास्त्रे, पुराणे यांची काय आवश्यकता? सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे मत वेदशास्त्रातील विचार, वचने व या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. सगळ्यांना जे अप्रमाण वाटते ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण कसे होईल? म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेले असेल तोच मुक्त होय. ज्ञानी माणसाला वाटते की सर्वच माणसे मुक्त आहेत, पण ते त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्गार असतात. ते त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात, पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही हेच खरे आहे. ज्याला आत्मज्ञान होते त्याला हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कळून येते, पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून टाकलेले असते. आता श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो, अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. वृत्तीशून्य असे विज्ञान आणि नेणतेपणाचे अज्ञान, कर्तृत्वाहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळसाने काही न करणारा बद्ध आणि स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्ममृत्यूच नाही असे केलेले अनुमान ही कधीही बरोबरीची मानूच नयेत. बंधन म्हणजे काहीच नाही.
पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत असे वाटते. म्हणून सत्य काय हे जाणून घेण्याखेरीज यावर उपायच नाही. काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते, हेच आधी केवढे मोठे आश्चर्य आहे. बंधन मिथ्या आहे हे न जाणल्यामुळे अज्ञानी स्वतःच बद्ध मानतो. कुणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जाव, पण हा सर्व उधारीचा उपाय आहे. दीर्घकाळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. प्राणी मोकळा होण्याकरिता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येते व माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान होय. त्या योगे साधक स्वतः आत्माच बनतो. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो कसा. ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. ज्यास विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसे. आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहत नाही. जो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरळतो आहे. तो का बरळतो आहे हे जाणून घ्यायचे तर स्वतः झोपी जाणे आवश्यक आहे. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते, म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो त्यास भुकेलेल्या माणसाची अनुभव प्राप्ती होत नाही. या विवेचनाने श्रोत्याची आशंका नष्ट झाली. ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते. आत्मानात्म विवेकाने आत्मज्ञान अंतरात दृढ बांधते. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरशननाम समास 7वा समाप्त.